नमस्कार. आज आपण मसूर भात बनवूया. त्यासाठी लागणारे साहित्य: तांदूळ, अख्खा मसूर, कांदा, गरम मसाला, घाटी मसाला, हे वाटलेला मसाला आहे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, मीठ आणि हळद. आता ह्यातला अर्धा कांदा आपण तळून घेऊया. आपण आता कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, त्यातला अर्धा कांदा आपण तळून घेऊया. आता कांदा भाजोस्तर आपण तिकडे तांदूळ धुवून ठेवूया. आता मी 3 वेळा तांदूळ धुवून घेतलेले आहेत. इकडे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. आता आपण कांदा तळून घेतलेला आहे. आता आपण ताटात काढूया. आता आपण मसूरची भाजी बनवून घेऊया. त्यासाठी कांदा टाकूया. तर आपण इकडं पाणी उकळत ठेवलेलं आहे, तर त्यात आपण तांदूळ घालून शिजवून घेऊया. त्यासाठी पहिलं तेल टाकायचं, नंतर तांदूळ टाकायचं. चांगलं हलवून घेऊया. भात शिजोस्तर आपण पूर्ण भाजी बनवूया. भात 80% शिजवून घेऊया, जास्त पण शिजवायचा नाही. आता आपला कांदा भाजलाय. आता टोमॅटो टाकून घेऊया. आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आता आपण वाटण टाकूया: अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. आता आपण गरम मसाला टाकून घेऊया. नंतर आपण मीठ आणि हळद टाकूया. नंतर हा घाटी मसाला आहे आमचा, घाटी मसाला टाकून घेऊ. मिक्स करून घेऊया, एकजीव करूया. मसाला भाजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकते, जास्त पण नाही टाकायचं. आता छान मसाला भाजलेला आहे. आपण आता ह्यो 8 तास भिजवलेला अख्खा मसूर आहे, ते टाकून घेऊया. आता पाणी टाकूया. अख्खा मसूर भिजलेला आहे, त्यामुळे जास्त पण पाणी टाकायचं नाही, थोडं पाणी टाकायचं, कारण मसूर लवकर शिजतो. ते 12 मिनिटं 10 ते 12 मिनिटं झाकण मारूया, शिजवून घेऊया. आणि बाजूला भात पण शिजत आहे. आता आपण शिजलंय का बघूया. अजून शिजलेलं नाही, अजून एक 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवूया. आता भात 80% शिजलेला आहे, ते आपण बाहेर काढून घेऊया, चाळणीत गाळून घेऊया. मी साधं तांदूळ वापरलेले आहेत. तुम्ही करायच्या टायमाला बिर्याणीचा तांदूळ वापरा, मोठा बासमती तांदूळ. आपली भाजी तयार झालेली आहे. बघा कशी झाली. आपण आता
टोप ठेवलेला आहे, टोपाखाली तवा ठेवला आहे. तवा ठेवण्याचं कारण की आपण जे थर लावणार आहे ते करपू नये म्हणून तवा ठेवलेला आहे. तेल टाकून घेऊया आपण. आपण आता भाताला थर घालून घेऊया. त्यासाठी थोडं मसूर घालायचा. हे आमचे रोजचे तांदूळ आहेत, त्यामुळे तुम्हाला चिकट वाटेल. तुम्ही बिर्याणीचा तांदूळ घ्या. अशा प्रकारे मी पूर्ण थर लावून तुम्हाला दाखवते. मग दुसरा थर लावते मी. आता आपण मगाशी तळलेला कांदा आहे तो वरनं टाकायचा. अशा प्रकारे मी पूर्ण थर लावून घेते. चला, पूर्ण आता थर लावून झालेला आहे. आता त्याच्यावर मी तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेते. एक 10 मिनिटं झाकून ठेवूया, वाफेवर ठेवूया. आता भात झालेला आहे. आता तुम्हाला दाखवते मी काढून कसा झालाय ते. अशा प्रकारे आपला मसूर भात तयार आहे. आवडल्यास कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा.